ग्रेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। कोलगाव जवळ कोळशाच्या ट्रकने दाम्पत्याला ट्रकखाली चिरडले। पती पत्नी दोघेच जागीच ठार। नातेवाईकांनी मृतदेह 6 तास रोडवर ठेवून केली वाहतूक ठप्प। वणी तालुक्यातील शिंदोला ते गुग्गुस रोडवर कोलगाव गावाजवळ आवारपूर येथून आपल्या गावाला कोलगाव येथे मोटरसायकलने जात असलेले बंडूजी जिल्हेवार वय 55 वर्ष राहणार कोलगाव व त्यांच्या पत्नी सौ सुशीला बंडूजी जिल्हेवार वय 50 वर्ष राहणार कोलगाव येथे होते। दिनांक 30/11/2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोळसा भरलेल्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला चिरडल्याने पती पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला। सदर घटनेची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून तसेच शिरपूर पोलीस व उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले। तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी WCL कडे मृतकाच्या मुलाला नोकरी, दोन्ही मुलींना 20,000 रुपये महिना व प्रत्येक 50-50 लाख रुपये मदत इथे देत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासन व WCL यांच्या मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईक प्रेत उचलू देत नसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। जोपर्यंत मृतकाच्या मुलांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही असा ठाम भूमिका घेतली होती। तेव्हा आमदार संजय देरकर हे सदर घटनास्थळी रात्री 12 वाजता पोहोचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता WCLचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, वणी ठाणेदार यांच्या चर्चा करून मृतकाच्या मुलांना त्यांच्या मागणीनुसार न्याय देण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर 1 वाजता मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात वणी येथे पाठवण्यात आला। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वणी तालुका महिला प्रतिनिधी भारती बर्डे।